दुसरं मला सर असं विचारायचंय, तुम्ही प्रोफेशन आहे डॉक्टर हं. आणि पॅशन रायटिंग मध्ये हे कसं हां. सुरुवात झालं आणि कसं हे समीकरण किंवा तुम्हाला काही लोकांना कसं असतं की प्रोफेशन करत असतात पण त्यांना त्यांचं पॅशन सापडत नाही, तर तुम्हाला हे कधी सापडलं? बघा आता काय विषय की प्रोफेशन आणि पॅशन हे म्हणजे तुम्ही तरुण आहात, तुम्ही त्या फेजमधून जाताय. 2 गोष्टी आहेत आयुष्यामध्ये. प्रोफेशन करायचं की पॅशनला कंटिन्यू करायचं. मी पण एका वळणावर होतो. जसं माझं एम-बी-बी-एस पूर्ण झालं, हम्म. की समोर 2 रस्ते होते. एक तर बाकी मित्रमंडळींसारखं एम-डीचा अभ्यास करणं, पी-जी प्रिपरेशन, पी-जीची तयारी करणं आणि किंवा मग मेडिकल ऑफिसर जे काही आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये काहीतरी करून पुढे जाणं. आणि पण डोक्यामध्ये जे आत्तापर्यंत वाचलेलं होतं अगदी 5वी-6वी पासून जे डोक्यात वाचत ते साचलं होतं खूप काही. त्याचा कुठेतरी निचरा होणं आवश्यक होतं. कुठेतरी कागदावर उतरणं आवश्यक होतं. आणि डोक्यात हाही थॉट म्हणजे बऱ्याच वेळेस येऊन गेलं, की आपण काय करू आधी थोडं सेटल होऊ इकॉनॉमिकली आणि नंतर आपण पॅशनला लिखाणाला सुरुवात करू. पण दुसरा एक म्हणजे स्वतःचं मनच एकमेकांसोबत खेळत होतं, की दुसरा एक थोडा मनात विचार आला, की माणूस आयुष्यात कधी सेटल होत नसतो. बरोबर. किती जरी काय मी स्वतः पुस्तकात हे वाक्य लिहिलंय मी तेव्हा म्हणजे हेच आहे, की मग म्हणजे आयुष्यात माणूस कधी सेटल होतच नसतो. तुम्ही किती प्रयत्न करा. तुम्ही एखाद्या 60 वर्षाच्या व्यक्तीला विचारा. तोही सांगेल, की अजून माझे प्रयत्न सुरूच आहेत. म्हणजे सेटल होण्याच्या नादामध्ये कधी तो काळ येईल तो सांगता येत नाही. आणि त्यामुळे तेव्हा वाटलं ना, मग म्हटलं ठरवलं, की नाही आपण आधी उतरूया सगळं. त्याच काळात मी एक छोटासा एक किस्सा सांगतो. त्याच काळात मी नागपूरला होतो आणि येणाऱ्या माझ्या पुढच्या कादंबरीमध्ये मध्येही मी जागा लोकेशन चेंज करून लिहिलेलं आहेच मी. आयसीयू मधला किस्सा आहे. तुम्ही जो प्रश्न विचारला त्याला एकदम परफेक्ट बसेल ते उदाहरण. नागपूरला होतो. नागपूरला मी एका प्रायव्हेट हॉस्पिटलला काही दिवस आयसीयू मध्ये जॉब करत होतो मी. तिथली घटना आहे की म्हणजे मीच असा चाललो होतो आणि पडदा होता. एक पडद्याच्या आत तिन्ही साईड आयसीयू मध्ये गोल पडदा असतो. पडद्याच्या आत काहीतरी मला आवाज येत होता काहीतरी म्हणजे शूज वगैरे जमिनीवर फरशीवर वाजल्यासारखा. कुतूहल वाटलं की नेमकं काय आयसीयू मध्ये असं काही मुळात आयसीयू मध्ये शूज घालून कोणी येतच नसतं. बरोबर. म्हणजे थोडं वेगळं काहीतरी वाटलं. पटकन पडदा उघडून बघितला मी. तिथे 4 लोक होते त्या पडद्याच्या आत. एक 22-23 वर्षाचा तरुण आडवा पडलेला आहे. तोंडामध्ये ट्यूब आहे त्याच्या. व्हेंटिलेटरला कनेक्टेड आहे तो. तो शुद्धीवर आहे. डोळे उघडे आहेत त्याचे. तो फक्त असा वर छताकडे बघतोय. आणि बाजूला त्याची आई उभा आहे. एक तरुण मुलगी त्याची बहीण आहे आणि साईडला वडील. चौघजण उभा आहेत. याने गेल्यावर विचारलं की नेमकं काय झालं? डॉक्टर तर आहेच त्यांना माहिती स्टेथोस्कोप वगैरे बघून त्यांना काय म्हणजे त्यांनी विचारलं की काय झालं? तेव्हा ते म्हणाले की काही दिवसांपूर्वी हा भोपाळला चालला होता. कॅबने जात असताना कॅबचा ऍक्सिडेंट झाला. लवकर जायचं होतं एअरपोर्टला. ते काहीतरी फास्ट कॅब असते ना, त्या जाते वेळेस अपघात झाला. ड्रायव्हरची डेथ झाली जागेवर आणि याचा ऍक्सिडेंट झाला, डोक्याला मार लागला. मग ते क्रॅनिओटोमी वगैरे बरेच पुढचे ऑपरेशन वगैरे झाले. पण तो आता फक्त डोळ्यांनी बघतोय. आता त्याच्या म्हणजे तो शरीराची हाताची हालचाल नाही काही. शरीर पूर्णपणे फक्त तो छताकडे बघत असतो. आणि मग त्याला मी विचारलं की आत्ता बुटांचा काहीतरी आवाज येत होता. मी आता जेव्हा चाललो तेव्हा. तो काय प्रकार आहे? त्या व्यक्तीच्या त्या माणसाच्या पायात, त्या मुलाच्या वडिलांच्या पायात शूज होते. तो म्हणे की ऍक्च्युली हा जेव्हा भोपाळला जो चालला होता ना, तो हा कोरिओग्राफर आहे मुलगा. आणि तो कुठल्यातरी कॉलेजच्या गाण्याच्या कोरिओग्राफीसाठी निघाला होता आणि ते जाते वेळेस हे झालेलं आहे. पण त्याने सांगितलं की माझा हॉटेलचा व्यवसाय आहे त्या व्यक्तीचा आणि हॉटेलमध्ये असताना म्हणजे माझी इच्छा की मुलानं तोच व्यवसाय कंटिन्यू करावा. बरोबर. म्हणजे तो शिकला नाही शिकला मला तेवढा फरक पडत नाही. पण त्याला हॉटेलिंगचा व्यवसाय जो माझा आहे, माझं मोठं नाव आहे. तर तो कंटिन्यू करावा अशी माझी इच्छा होती. पण ह्याला ते कधीच आवडलेच नाही. ह्याला डान्स करण्याची आवड होती लहानपणीपासून. म्हणून लपून छपून हा डान्स करायचा. अगदी मला न सांगता. कारण मला समजलं की मी त्याला मारायचो, ओरडायचो. आणि त्यानं ते करता करता अगदी तो आता मस्त एक छान तो कोरिओग्राफर झाला होता. मला दिसत होतं सगळं. पण मी त्याला कधीच करू दिलं नाही त्या गोष्टी. त्या दिवशी पण तो अगदी मला न सांगता भोपाळला निघाला होता आणि ती गोष्ट झाली. तर आता मी त्याला हे म्हणतोय किंवा तू फक्त उभा राहा तुझ्या 2 पायावर. आपण दोघं मिळून डान्स करू. मी तुला डान्सच्या स्टेप शिकवतो. ज्या गोष्टीला मी तुला आयुष्यावर विरोध केला ना, मी तुला ही गोष्ट शिकवतो. आपण दोघं जण डान्स करू. तू फक्त उभा राहा. कोरिओग्राफी आपण दोघे सोबत करू. आणि मी तिथून पटकन निघून गेलो. मला थांबणं काही आणि ते जेव्हा तुझा बाप बोलला ना, तो मुलगा वर झोपलेला आहे. दोन्ही डोळ्यातून अशा मुलाच्या धारा सुरू झाल्या की हा एक यातून काय तुम्ही जो मगाशी विचारला प्रश्न की पॅशन आणि प्रोफेशन मध्ये कसं इथेही हेच वाद आहे पॅशन आणि प्रोफेशनचा. जेव्हा तुम्हाला जी गोष्ट वाटते ना ती गोष्ट माणसाने केली पाहिजे. नंतर पुन्हा नंतर करू म्हणण्यामध्ये ती गोष्ट पूर्णत्वाला जात नसते. काहीतरी अडचण येते, काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि ते पॅशन मग पाठीमागे कायमचं पडून राहतं. त्यापेक्षा फक्त आर्थिक गणित सांभाळून गोष्टी केल्या पाहिजे. तर खरंच म्हणजे तुम्ही जो हा प्रसंग सांगितला खरंच खूप म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला खूपच असा वेगळा आणि डेंजर प्रसंग आहे. काय होप कोणाच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग येऊ नये. आणि खरंच खूप छान एक्झाम्पल आहे ऍक्च्युली. म्हणजे प्रत्येकाने यातून शिक घेऊ शकतो की आपण फॉलो करायला पाहिजे पॅशन प्लस प्रोफेशन. आणि सर
जेव्हा तुम्ही डॉक्टर म्हणून प्रोफेशनमध्ये आहात आणि लेखक म्हणून पॅशनमध्ये आहात आणि तुम्ही एखादी केस हँडल करताय, या सिच्युएशन मध्ये सर तुम्हाला भावनांचा कधी काही त्रास होतो, की लेखक म्हणून तुमच्या भावना असतात सर त्या, की तुम्हाला ते मानायचे असतात, पण डॉक्टर म्हणून पण तुम्हाला ते सांभाळायचे असतात, तर कधी असं त्यांची कधी तुम्ही होतं कधी ह्याच्यामध्ये? बघा म्हणजे कसं, तर माणसाने एक तर डॉक्टर असावं किंवा लेखक असावं, दोन्ही असूच नाही. कारण काय होते, दोन्ही एकत्र आलं ना, ते भावना म्हणजे किस्से भरपूर आहेत तसे. म्हणजे बऱ्याच वेळेस असं इमोशनली गोष्टी म्हणजे माझ्या नजरेसमोर पूर्ण प्रवास जातोय. आता तुम्हाला कुठला किस्सा सांगायचा हा विचार करतोय मी. ओके. पण म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं. लेखकाचं कसं संवेदनशील मन असतं. ते तुम्हाला कुठेतरी लेखक सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ऑब्झर्वर असतो. जे डॉक्टर आहेत माझ्यापेक्षा कितीतरी पटीने चांगलं काम करणारे अभ्यासू हुशार डॉक्टर आहेत, एक्सपर्ट आहेत, ते जेव्हा एखादा पेशंट पाहतात तेव्हा त्यांच्या दृष्टीने तो एक पेशंट असतो. ते लेखकाचं दुर्दैव हे असतं की त्यात तुम्ही पेशंट तर पाहत दिसतात, पण त्यात तुम्हाला अख्खं पुस्तक दिसतं. बरोबर. समोरचा व्यक्ती दिसतो ना, तो ती कहाणीच असते. मग मी ती कहाणी कुठेतरी शोधायचा प्रयत्न करतो. यातून काय, याचे कपडे कसे आहेत, हा बोलतोय कसा आहे, याची आर्थिक कंडिशन कशी आहे, किंवा दुखणं कसं आहे, पेन कुठं होतोय, त्याच्या पाठीमागच्या त्या व्यक्तीच्या त्रासामुळे कुटुंब कसं त्या अडचणीत आलेलं आहे, त्यांच्या आर्थिक गोष्टी कशा आहेत. म्हणजे हे ट्रीटमेंट तर आहेच, आपली मूळ मुद्दा तो आहे, तो तर पूर्ण करायचाच आहे. पण त्या पाठीमागे या गोष्टी दिसत राहतात, नजरेसमोर येत राहतात. आणि मग एखादी गोष्ट कुठेतरी मनाला लागते. एक लहान बच्चू सापडलं होतं आमच्याकडे एक 3-4 महिन्यापूर्वी. मी फेसबुक पोस्ट पण केली होती. ओके. कचऱ्यामध्ये सापडलं होतं बाळ. मुलगा होता तो. कुणीतरी प्रेग्नन्सी म्हणजे पूर्ण 9 महिने 9 दिवस वाढ झालेलं ते बाळ कोणीतरी कचऱ्यामध्ये टाकून दिलं होतं. तो जो प्रसंग तो फक्त माझा एकट्याचाच नव्हता बरं. तो जो भावनिकतेचा जो म्हणजे मी तर रायटर म्हणून, एक लेखक म्हणून तर भावनिक झालोच. त्यावेळेस आमचा पूर्ण अख्खा स्टाफ, जो कधी काम करणारे मामा, सिस्टर, अगदी सफाई कर्मचारी मामा, सगळे पूर्ण असे जमले होते ते बाळाला पाहण्यासाठी. आणि ते बाळ असं पिशवी ठेवली पोलिसांनी आणून, आणि ती पिशवी हलते मधून. ती हलत्यांमधून बाळाचा रडण्याचा आवाज ऐकला. तिथे आता जे तुम्ही रिॲक्शन दिली त्या प्रत्येकाची ती रिॲक्शन होती. एक लहान बाळ आहे, मग त्याला बाहेर काढणं, त्याची नाळ कापणं, इथून ते त्याला लगेच पेडियाट्रिक डॉक्टर बोलवणं, सर्जरी. कारण त्या बाळाला कुत्रा पण चावला होता, ते फार डिटेलमध्ये नाही जात. मग लगेच त्याची ट्रीटमेंट, आयसीयूला घेणं. पण तिथे मी एकटाच नव्हतो, पूर्ण जितका आमचा 20-25 जणांचा स्टाफ आहे, माझ्या इतकाच तल्लीनतेनं त्या मुलाच्या ट्रीटमेंटसाठी तो त्यात सामील झाला होता. म्हणजे कधी कधी फक्त लेखकच म्हणून नाही, तिथले जे स्टाफ जो आहे, काम करणारे लोक आहेत, आम्ही रोज 100 केसेस बघतो, रोज 10 मृत्यू बघतो. पण अशी एखादी घटना घडते ना, मग ते तुमचं ते कठोरपण सगळं निघून जातं. ते इमोशन, भावनेचा भर येतो.